कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे 1 कोटी रुपयेपर्यंत मोफत उपचार केले जातील, याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे। राज्य कामगार युवा सोसायटीच्या कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व दवाखान्यांचा आढावा मंत्री आंबेडकर यांनी घेतला। त्यानंतर त्यांनी कर्मचारी राज्य विमा महामंडळ कार्यालयात भेट दिली। कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्याचा समावेश असून 6 जिल्ह्यातील 15 रुग्णालयाच्या माध्यमातून 1,90,000 IP नोंदी आहेत। 1 रुपयापासून ते 1 कोटींपर्यंत सर्व उपचार मोफत केले जातील असं मंत्री आंबेडकर यांनी सांगितले। महाराष्ट्र राज्य विमा सोसायटीच्या कोल्हापूर विभागाला म्हणजे ESICच्या कोल्हापूर विभागाच्या हॉस्पिटल ऑफिसला आपण आज या ठिकाणी भेट दिली आणि आढावा बैठक घेतली। या आढावा बैठकीमध्ये 6 जिल्ह्यांमधल्या 15 डिस्पेन्सरींच्या माध्यमातून 1,90,000 IP याचा अर्थ जे लोक कामगार 21,000च्या आतलं उत्पन्न असणारे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार असतील अशा सगळ्या लोकांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं 1 रुपयापासून अगदी 1 कोटी रुपयापर्यंतचे सगळे उपचार मोफत करण्याची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीची राज्य कामगार विमा मंडळाची ही योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एका बाजूला इन हाऊस आपण डॉक्टरांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या आपल्या कामगारांना सेवा देतोय आणि त्या सेवेबरोबर रेफरल सर्व्हिसेससुद्धा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण देतोय। या सगळ्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथून पुढे सुद्धा इथल्या ESIC ऑफिसच्या माध्यमातून 6 जिल्ह्यातल्या 1,90,000 कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा ज्या काही आरोग्याच्या सुविधा असतील त्या अतिशय चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आज आपण सूचना दिल्या। विशेषतः महात्मा फुले आरोग्यदायी योजना असेल किंवा राज्य शासनाची कुठली योजना असेल त्याच्यासाठी सुद्धा 5 लाखाचं पॅकेज आहे, परंतु इथं मात्र 5 लाख नाही 50 लाखपर्यंत जरी आपल्याला आजारासाठी पैसे लागत असतील तर ते सुद्धा आपण ESICच्या सर्व लाभार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण देतो। त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना, लोकांनी याचा अधिकाधिक फायदा घ्यावा यासाठी आम्ही अवेअरनेस करतोय। यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची टीम खूप सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना विशेषतः सर्व पात्र कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना एकही तक्रार त्यांच्याकडून येऊ नये यासाठी सुद्धा आज आमच्या सर्व अधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत।